हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लाइंग पॉवर्स विथ सेम बेस 7th स्टँडर्डचा टॉपिक आणि 8th स्टँडर्डचा टॉपिक आपण कम्पेअर करणार आहोत. 8th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डचाच एक्सटेन्शन आहे. म्हणजे काय आहे तर 7th स्टँडर्डमध्ये बेसिक आहे. ए हा नॉन झिरो नंबर, हा फॉर्म्युला फर्स्ट आपण बघूया. a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. हा फॉर्म्युला कसा येतो ते आपण पाहणार आहोत. फॉर पॉझिटिव्ह एक्सपोनंट 7th मध्ये आहे पॉझिटिव्ह एक्सपोनंट्स ओनली. m आणि n हे z प्लस मीन्स पॉझिटिव्ह इंटीजर आहेत. वरती आपण जस्ट पॉझिटिव्ह इंटीजर लिहिणार आहोत म्हणजे नॅचरल नंबर. आणि तेच 8th स्टँडर्ड मध्ये एक्सटेन्शन काय केलं आहे तर does this law also hold if exponents are negative. जस्ट एक्सपोनंट थोडेसे डिफिकल्ट लेवल इन्क्रीज केलेली आहे की एक्सपोनंट जर निगेटिव्ह पण असतील तर आपण सेम लॉ यूज करू शकतो का. तर 7th हा फॉर्म्युला कसा आला फर्स्ट तो आपण पाहूया. 2 raised to 3 into 2 raised to 2 into 2 raised to 3 हे असं आपण लिहिलेलं आहे. ए काय पाहिजे नॉन झिरो इंटीजर आणि m आणि n हे पॉझिटिव्ह इंटीजर इथे आपण घेतलेले आहे. तर 2 raised to 2 ओके और वी कॅन से 2 raised to the power 2. तर 2 चा स्क्वेअर आहे. हा 2 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे आपण किती वेळा मल्टिप्लिकेशन करतो 2 टाइम्स इनटू 2 raised to 3 मीन्स 2 चा मल्टिप्लिकेशन सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. सो सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 into 2 into 2. सो फायनली आपण जर ब्रॅकेट्स ओपन केले तर आपल्याला काय दिसणार आहे तर 2 into 2 and 2 into 2 into 2. सो टोटल मल्टिप्लिकेशन ऑफ 2 इज 5 टाइम्स. सो आपण काय लिहू शकतो हे 2 raised to 5. 2 raised to the power 5 मीन्स 2 चं मल्टिप्लिकेशन 5 टाइम्स. सो हे जे आन्सर आहे तर हा लॉ वापरून जर आपण सॉल्व्ह केलं तर तेच आन्सर येते का बघूया आपण. डायरेक्ट बाय फॉर्म्युला 2 raised to 2 into 2 raised to 3 या फॉर्म्युला प्रमाणे आपण काय करूया जस्ट एक्सपोनंटची ऍडिशन केलेली आहे. ओके तर डायरेक्ट मी असं लिहिलं 2 raised to इथे जसं आहे a raised to एक्सपोनंटची ऍडिशन तर 2 raised to 2 plus 3. सो आन्सर इज 2 raised to 2 plus 3 is 5. सो वी आर हॅव्हिंग द सेम आन्सर. ओके सो याच्यामुळे हे जे ऑब्झर्वेशन आहे इथे 2 raised to 5 आणि इथला 2 raised to 5 ऍडिशन केली तरी सेम आन्सर भेटतं आणि ऑल केसेस मध्ये हेच घडतं. जस्ट आपण एक एक्झाम्पल बघितलंय त्यामुळे हा रूल ट्रू आहे. 7th स्टँडर्ड मध्ये आपल्याला हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. तर a raised to m into a raised to n is a raised to m plus n. आन्सर मॅच होत आहे त्याच्यामुळे आपण हा लॉ फॉलो करतो. प्रत्येक वेळीच असं सॉल्व्ह करण्यापेक्षा डायरेक्ट एक्सपोनंट ऍड करायचे. मग 8 मध्ये काय एक्सटेन्शन झालंय तर हा लॉ विथ निगेटिव्ह एक्सपोनंट ट्रू आहे का. त्यासाठी आपल्याला फर्स्ट 8 मध्ये एक प्रूफ बघायचं आहे. ते आहे a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. हे प्रूव्ह करण्यासाठी याचा आन्सर येस ऑर नो हे आपण लास्ट मध्ये बघूया. तर a raised to minus m is equal to 1 upon a raised to m where a is non-zero and m is positive integer. याचं प्रूफ आपण फर्स्ट बघणार आहोत एका पॅटर्न मधून. तर 10 स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 10 into 10 100. आता एक एक एक्सपोनंट कमी करायचा आहे. 10 raised to 2 होतं आता 10 raised to 1 केलंय. 10 raised to 1 आपल्याला आन्सर माहिती आहे 10. बट आपण एक पॅटर्न जर इथे बघितला तर प्रिव्हियस आन्सर इज 100 upon 10. 100 upon 10 इज ऑल्सो 10. सो प्रिव्हियस आन्सर बाय 10 हा पॅटर्न इथे फॉलो होतोय. आपण बघूया एक एक पॉवर कमी करूया. 10 raised to 0 is equal to previous answer is now 10 and divided by 10. So 10 upon 10 is 1. इथे अजून एक लॉ प्रूव्ह होतोय a raised to 0 is equal to 1 where a is non-zero. हा लॉ सुद्धा इथून प्रूव्ह होतोय. आणखी पॉवर कमी करूया 10 raised to minus 1 म्हणजे निगेटिव्ह एक्सपोनंट मध्ये आपण जात आहोत. तर 10 raised to minus 1 बाय दिस लॉ प्रिव्हियस आन्सर बाय 10 प्रिव्हियस आन्सर इथे 1 आहे तर 1 upon 10. आणखी अजून एक पॉवर कमी करूया 10 raised to minus 2 तर प्रिव्हियस आन्सर आहे 1 upon 10 and divided by 10. हे आन्सर येतं 1 upon 100.
रेसिप्रोकलचा रूल वगैरे डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबरचा वापरून 1/100 येतं, विच इज 1/10 स्क्वेअर. सो हा जो लॉ आहे a raised to minus m इक्वल टू 1/a raised to m. इथे बघा a raised to minus m इक्वल टू 1/a raised to m. फायनल आन्सर आला आहे 10 raised to minus 2 इज इक्वल टू 1/10 raised to 2. सो या फॉर्मॅट मध्ये दिसतंय बघा. याच्यावरून आपण हा रूल लिहितोय, या ऑब्झर्वेशन वरून a raised to minus m इज इक्वल टू 1/a raised to m. तर हा रूलचं हे ऑब्झर्वेशन आहे फ्रॉम पर्टिक्युलर एक्झाम्पल आणि त्याच्यावरून हा रूल आपण लिहिला आहे. तर आता आपण हा रूल यूज करून हा जो लॉ आहे a raised to m into a raised to n इज इक्वल टू a raised to m plus n हा निगेटिव्ह एक्सपोनंट साठी ट्रू आहे का हे आपण चेक करूया. नाउ एक्झाम्पल इज 2 raised to minus 2 into 2 raised to minus 3. आता एक्सपोनंट्स बघा निगेटिव्ह झालेले आहेत. 7th स्टँडर्ड मध्ये तेच एक्सपोनंट्स पॉझिटिव्ह होते आणि हाच रूल ट्रू आहे का 8 मध्ये आपण एक्सटेन्शन करतोय, ऍडव्हान्स बघतोय की एक्सपोनंट जर निगेटिव्ह असतील तर सेम लॉ ट्रू आहे का. तर 2 raised to minus 2 त्यासाठी आपण हे अगोदर फॉर्म्युला बघितला आहे a raised to minus m. तर a raised to minus m हा फॉर्मॅट आहे, त्याला आपण आता 1/a raised to m फॉर्मॅट मध्ये लिहूया. सो 1/2 raised to 2 into 1/2 raised to 3. ओके, निगेटिव्ह एक्सपोनंट पॉझिटिव्ह झाले डिनॉमिनेटरला गेल्यानंतर. आता डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, सेम थिंग कॅन बी रिटन ॲज 1/2 raised to 2 into 2 raised to 3. बट हे आपल्याला माहिती आहे 2 raised to 2 into 2 raised to 3 with positive exponent from 7th standard. We can add the exponent if exponents are positive. So from 7th standard we can write this as 2 raised to 2 plus 3, that is 1/2 raised to 5. Okay, now by this formula 1/2 raised to 5 we have right hand side of this formula. तर त्याची लेफ्ट हँड साइड काय येणार आहे 2 raised to minus 5. If right hand side is 1/2 raised to 5, its left hand side will be 2 raised to minus 5. So this is 2 raised to minus 5. So final answer of this one 2 raised to minus 2 into 2 raised to minus 3 is 2 raised to minus 5. But same thing आपण जर एक्सपोनंट्स ऍड करून केलं तर आन्सर येते का चेक करूया. So 2 raised to minus 2 into 2 raised to minus 3 is equal to 2 raised to means this formula a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. We are adding exponent. We are adding negative exponent here. So minus 2 plus minus 3. So this is equal to 2 raised to minus 2 plus minus 3. It is minus 5. So both answers are same. So हा जो लॉ आहे a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n हा पॉझिटिव्ह एक्सपोनंट साठी सुद्धा ट्रू आहे आणि निगेटिव्ह एक्सपोनंट साठी सुद्धा ट्रू आहे. जे आपण 7th मध्ये पॉझिटिव्ह एक्सपोनंट साठी बघतो आणि 8th मध्ये तो एक्सटेन्शन करून निगेटिव्ह एक्सपोनंट साठी सुद्धा तो ट्रू आहे. सो आय होप यू अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन same topic but from 7th standard and 8th standard. Main difference is this formula is with positive exponent in 7th standard and same formula in 8th standard with negative exponent. I hope you understood this. If you like this video, please share with your friends and please do subscribe my channel. Thank you.